हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी पास्टर जयमाला तुमच्यापुढे सुंदर असं वचन घेऊन आलेली आहे परमेश्वराचं. परमेश्वराचं वचन सांगतं नवीन करार योहानाचे शुभवर्तमान अध्याय 8 वचन 32 सांगतं. ते त्याला म्हणाले, हालेलुया, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं तुम्हाला सत्य समजेल. येशू काय बोलतो? तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. कारण सत्य कोण आहे? पाण्यावर चालणारा येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. सत्य कोण आहे? मार्ग, सत्य, जीवन येशू आहे. जो येशूकडे येतो, विश्वास ठेवतो, त्याचं तारण होणार. जो विश्वास ठेवत नाही त्याला तो शिक्षेस पात्र ठरेल. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं ह्या जगाला, प्रत्येक व्यक्तीला जो येशूकडे येईल, असं लोकांनी अफवा पसरवलेल्या असतात. येशूला मानणं म्हणजे जात धर्म बदलणं आहे, नाव बदलणं आहे. असं काही नाही माझ्या बालमित्रांनो. कारण या सृष्टीचा, या आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण जो परमेश्वर यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आहे, तो सांगतो की येशू सत्य आहे. अजून लोक येशूपासून अजाण आहेत. त्यांना वाटतं की येशू ख्रिश्चनांचं, ख्रिश्चन लोकांचा, इंग्लिश लोकांचा आहे, ब्रिटिश लोकांचा आहे. पण माझ्या गोंडस बालमित्रांनो, येशू सर्वांचा परमेश्वर आहे. तो सर्वांवर प्रेम करतो आणि वेळ आहे तोपर्यंतच येशूकडे या, येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. कारण न्यायाचा दिवस जवळ येत आहे. येशूने, परमेश्वर पित्याने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या पापांसाठी क्रूसावर बलिदान दिला. त्याच्या सांडलेल्या रक्ताने आपल्याला क्षमा मिळावी. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि 40 दिवस त्याने शिष्यांना दर्शन दिले. 40व्या दिवशी स्वर्गारोहण होत असताना शिष्य म्हणाले, प्रभूजी आम्हाला अनाथ असे सोडू नका. तर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. तुम्ही स्वर्गात गेल्यावर माझा पित्याचा कैवारी सत्याचा पवित्र आत्मा मी तुम्हाला पाठवेल. आणि शिष्य बंद खोलीत बसलेले असताना पिता येशूने बोललं होतं की मी स्वर्गात गेल्यावर माझा पित्याचा कैवारी सत्याचा पवित्र आत्मा मी तुम्हाला पाठवेल. आणि शिष्य प्रार्थना करत बसलेले असताना पेंटकोस्ताचा दिवस उजाडला आणि सर्व लोक त्यांच्यावर अग्नीच्या जीवा उतरल्या. त्या अन्य भाषा बोलू लागले. लोकांच्या डोक्यावर हात ठेवतात त्यांना पवित्र आत्मा मिळू लागला. आंधळे पाहू लागले, लंगडे चालू लागले, मुके बोलू लागले, बहिरांना श्रवणशक्ती होऊ लागली, मतिमंच्या बुद्धीला स्पर्श होऊ लागला. कारण येशू जिवंत परमेश्वर आहे. तो जे बोलेल ते जे बोलेल, आपण जे प्रार्थना मागू ते परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. कारण या जगाचा शेवट आहे. कारण न्याय करायला येशू येणार आहे. येशूने पहिलं बलिदान करून आपल्याला पापाची क्षमा मिळवून दिली. आता वेळ आहे तोपर्यंतच आपण पृथ्वीवर क्षमा मागू शकतो, पापांचा पश्चाताप करू शकतो. नंतर न्यायाच्या दिवशी कुणाचीच बाजू जमेस धरण्यात येणार नाही. कारण पृथ्वीवर आहे हे पवित्र शास्त्र सांगतं. पासवान, पास्टर लोक येऊन तुम्हाला सांगतात, सुसमाचार सांगतात, तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तर त्या कुणाला जबरदस्ती नाही. जर जो विश्वास ठेवल त्याचंच तारण होणार आहे. कारण स्वर्ग हे तारण आहे, नवीन जीवन आहे. नरक हे मरण आहे, अग्नीने भरलेला समुद्र, एक सरोवर आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं जाईल. आणि तो शेवट तिथे दात खाणे, अंधार आहे, दात खाणे, ओरडणे, किंचाळणे चालू आहे. कारण नरकामध्ये अग्नी आहे, अग्नीने भरलेला समुद्र, सरोवर आहे. त्याच्यामध्ये जो विश्वास ठेवत नाही त्याला टाकलं जाईल. न्यायाच्या दिवशी सर्वांचा न्याय केला जाईल. म्हणून माझ्या बालमित्रांनो, तुम्हाला सत्य कळायला हवे की सत्य, येशूचं वचन सांगतं योहाना 8:32 की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. जेव्हा तुम्हाला सत्य म्हणजे येशू आहे. येशूशिवाय कुणीच परमेश्वर नाही. म्हणून माझ्या बालमित्रांनो, तुम्ही येशूकडे यातो, त्याच्याकडे आल्याशिवाय तुम्हाला सुटका नाही आहे, पापांची क्षमा नाही आहे. जगात लोक सगळे अद्भुत कार्य करतात, पण पापांची क्षमा फक्त येशू देतो. येशूशिवाय कुणीच स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. म्हणून माझ्या बालमित्रांनो, आत्ताच तुम्ही विश्वास करा की येशूच प्रभू आहे म्हणून, आणि तुम्ही येशूकडे या, येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो माझ्या बालमित्रांनो. त्याची इच्छा आहे की कुणाचा नाश होऊ नये. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. त्याने माझ्यावर प्रेम केलं, मला कळाला येशू कोण आहे. तसं मी तुम्हाला सांगते, विश्वास ठेवा की विश्वास ठेवणं की न ठेवणं हे तुमच्या हातात आहे. जीवन आणि मरण निवडून घ्यायचं आहे. जीवन म्हणजे स्वर्ग आहे, तारण आहे, आणि नरक, जीवन म्हणजे येशू आहे आणि नरक म्हणजे बाहेरचं जग आहे. म्हणून माझ्या बालमित्रांनो, तुम्ही विश्वास ठेवणार तर विश्वासाने तुमच्या जीवनात कार्य करेल. विश्वास म्हणजे येशूकडे येणं म्हणजे विश्वास घेऊन येणं, पापांचा पश्चाताप करणं, इतरांना क्षमा करणं. प्रभू तुमच्या जीवनात नक्कीच कार्य करेल. म्हणून वचन सांगतं सत्य तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. म्हणून सत्य समजल्यावर तुम्हाला सगळं सैतानाच्या मगरमिठीतून, 10 पिढीच्या श्रापातून, आजारातून तुम्ही सुटले जाणार आणि तुम्ही येशूचं मूल बनण्याचा तुम्हाला अधिकार मिळेल. म्हणून लवकर सत्य जाणून घ्या, येशूच प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या बालमित्रांनो, आता मी तुमच्या सुंदर असं वचन दिलं. परमेश्वराने माझ्या मुखाद्वारे वचनाला
सहाय्य केलं, मला माझ्या मुखाला सहाय्य केलं, आणि हे वचन तुम्ही जर विश्वास ठेवून ऐकलं असेल तर परमेश्वर तुमच्या जीवनात नक्कीच कार्य करायला वेळ गेलेली नाही आहे. न्यायाचा दिवस जवळ येत आहे. म्हणून माझ्या बालमित्रांनो, येशूकडे या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. हालेलुया. मी आता माझं यूट्यूब चॅनल आहे पास्टर जयमाला बाविस्कर. तुम्ही ह्याच्या नावावर सर्च करून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, इतरांना वचन शेअर करा. आणि मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करते. तुम्ही जे लोक आजारी आहेत, संकटात आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेन. तुम्ही ते विश्वासाने ते आजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवू शकता, आणि परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल विश्वासाने. आणि नंतर मला कमेंट्समध्ये तुम्ही साक्ष देऊ शकता की प्रभूने तुमच्या जीवनात काय कार्य केलं, आणि इतरांनाही तुम्ही येशूचे स्वार्थ सांगू शकता. आमचा पत्ता आहे विद्यारीश सायलीला हॉल, राजवाडी हॉस्पिटलच्या समोर. रविवारी संध्याकाळी 5 ते 8 प्रार्थना चालते. तुम्ही प्रार्थनेला येऊ शकता. तुम्ही जर लांब असाल तर तुम्ही तिकडे तुमच्या जवळपास कुठे प्रार्थना चालू असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. पण नक्की परमेश्वराकडे, येशूकडे प्रार्थनेला जा, कारण न्यायाचा दिवस जवळ येतोय. हालेलुया. आता मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करत आहे. तुम्ही विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. नाजल तर येशूच्या नावात प्रार्थना मागते प्रभू. आंधळे पाव लगत, लंगडे चाल लगत, मुके बोल लगत, बहिरांना श्रवण शक्ती हो, मतिमांच्या बुद्धीला स्पर्श हो, मेलेले जिवंत हो, भूत प्रेत जारतो, तंत्र मंत्र करण्याची दुष्टात्मा निघून जाऊ. या क्षणाला प्रभू स्पर्श कर पवित्र आत्मा. या क्षणाला पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरत आहे. प्रभू परमेश्वर, ज्यांना कॅन्सर आहे, कॅन्सरच्या गाठी येशूच्या नावात नष्ट झालेले आहे. प्रभू येशूने सैतानाच्या दुष्ट शक्तीवर जो मला अधिकार दिला, त्या अधिकाराचा मी वापर करते. या क्षणाला यांच्या जीवनातील प्रत्येक आजार, दुःख, संकट, कर्ज, करणी, गरिबी, लाचारी, कॅन्सर, HIV, ब्लड प्रेशर, डायबिटीज येशूच्या नावात निघून झालेला आहे. ज्यांना किडनी स्टोन आहे, येशूच्या नावात किडनी स्टोन नष्ट झालेला आहे. ज्यांना मूल नाही, प्रभू त्यांच्या गर्भाला स्पर्श करत आहे. ज्यांच्या घरात अशांती, प्रभू येशू त्यांच्या जीवनात शांती घेऊन येत आहे. प्रभू येशूने सर्वांच्या जीवनातले आजार, दुःख, संकट 2000 वर्षापूर्वी स्वतःवर घेतलेत, कारण त्यांनी येशूने 2000 वर्षापूर्वी, तो आमच्या यशा अध्याय 53 वचन सांगतं, येशूने 2000 वर्षापूर्वी तो आमच्या अपराधांसाठी घायल झाला, आणि त्याला बसलेल्या 39 सापाच्या फटक्याने आम्ही निरोगी झालो. म्हणून कुठलाही आजार असो, तुम्ही विश्वास ठेवा आणि येशूकडे प्रार्थना घ्या. बघा, तुमच्या जीवनातील आजार, दुःख, संकट निघून जातील येशूच्या नावात. आणि ज्यांना जॉब नाही त्यांना प्रभू येशू त्यांना जॉब मिळत आहे. त्यांचं पोस्ट प्रमोशन होत नाही, त्यांचं पोस्ट प्रमोशन होत आहे. ज्यांचं लग्न ठरत नाही, प्रभू येशू त्यांना आशीर्वादित मुलगा मुलगी जीवनसाथी देत आहे. प्रभू येशू त्यांना खूप आशीर्वादित करत आहे. या क्षणाला येशूच्या नावात बरे व्हा, येशूच्या नावात बरे व्हा, येशूच्या नावात बरे व्हा. भूतप्रेत, जादूटोणा, तंत्र मंत्र करण्याची दुष्टात्मा या क्षणाला निघून चालेल. स्वर्गातून पेंटिकोच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरत आहे. या क्षणाला हो राबालाबा शाबालाबा शिखिरा बालाबाला शांदारा बालाबाला रे रिसिक किरा बाला नामा. धन्यवाद परमेश्वर पिता. प्रभू, आज्ञा करणारे मी आहे पण कार्य करणारा तू आहेस. प्रभू, ज्यांच्यासाठी मी आता प्रार्थना केली, त्यांनी विश्वासाने भाग घेतला असेल तर त्यांच्या जीवनात आता या क्षणाला तू कार्य केला असं मी विश्वासाने घोषणा करते. पिता, सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते नाही पिता. माझी प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूच्या नावात मान्य केले, धन्यवाद देते. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड. प्रभू शांती असं तुम्हाला. येशू माझ्यावर प्रेम करतो, येशू तुमच्यावरही प्रेम करतो. आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू होली स्पिरिट. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.